नमस्कार, गुड इव्हनिंग मित्रांनो. ब्लॉग हिस्ट्रीमध्ये मी श्रीकांत आपलं सगळ्यांचं खूप स्वागत करतो. तर आज तारीख 2 जानेवारीच आणि सकाळपासून लोकलमध्येच बिझनेस केला होता. बट माझा पहिला एक लवासातला मित्र होता. म्हणजे मी माझ्या करिअरची स्टार्टिंग म्हणजे कॉलेज संपल्यानंतर जो माझा पहिला जॉब होता तो लवासामध्ये होता आणि त्याचाच मला फोन आला होता. म्हणजे तो आणि मी सोबतच जॉबला होतो. तर त्याने नंतरनं गाडी वगैरे घेतली, पण तो लोकल तिथलाच लवासामधलाच आहे. तर त्याचा फोन आला होता मला. तशा तर मला 2 बुकिंग होत्या आज लवासाच्याच. म्हणजे 3 वाजता पिकअप होता दुपारी आणि त्याला ड्रॉप करून परत 7 वाजता एक पिकअप होता. बट 3 वाजताचा पिकअप कॅन्सल झाला आणि त्याच्यानंतरनं 7 वाजताचा आत्ता आपल्याला फिनिक्स मॉलमधूनच पिकअप करायचं आणि लवासामध्ये ड्रॉप आहे. तर लवासामध्ये मी काहीतरी 1.5 वर्ष जॉब केला. पण म्हणजे ते वातावरण, म्हणजे मी व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच की आता तिथे गेल्यानंतर कशा जुन्या आठवणी पूर्ण ताज्या होतात. ॲक्च्युली चेंजेस तर भरपूर झालेले आहेत आणि मी ज्या हॉटेलमध्ये जॉब करत होतो ते ITC फॉर्च्यून होतं. पण ते पण आत्ता म्हणजे भरपूर दिवसापासून क्लोजच आहे, कारण लवासामध्ये पहिल्यासारखं असं काही राहिलेलं नाही. भरपूर हॉटेल्स वगैरे बंद झालेत आणि नवीन काय काय चालू झाले. बट तिथे कॉलेज असल्यामुळे तिथे बाहेरच्या राज्यातली मुलं भरपूर आहेत शिकण्यासाठी. तर त्यांचंच अप अँड डाऊन असतं, त्याच्यामुळे ह्या बुकिंग आहेत. बाकी लवासामध्ये फिरण्यासारखं एवढं काही नाही राहिलं आता पहिल्यासारखं. म्हणजे जसं पावसाळ्यामध्ये कंटिन्यू पाऊस असायचा, लोक फिरायला जायची आणि त्याच्यानंतरनं त्यांनी परत एंट्री करण्यासाठी आपल्याला म्हणजे 500 रुपये फोर व्हीलरसाठी पण त्यांनी एक चार्जेस ठेवले होते. त्याच्यामुळं आता म्हणजे पहिलं जसं टुरिस्ट प्लेस होतं ते आता त्या पद्धतीचं राहिलेलं नाही. तर जायला आता अंधारच होईल, कारण आता वाजले 7 शकतं. पूर्ण आता अंधार झालेला आहे आणि जाईपर्यंत आपल्याला जवळजवळ 9-10 तरी वाजतील. आणि 10 वाजता पोहोचल्यानंतर ना तिथे जेवढं काय मला शूटिंग करता येईल तेवढं मी करेल आणि तेवढंच आपल्या जुन्या आठवणी ताज्या होतील. ॲक्च्युली पाठीमागं सुद्धा मी असंच एकदा गेलो होतो, बट तेव्हासुद्धा रात्रच होती, त्याच्यामुळे तेव्हा पण काही व्हिडिओ काढायला जमला नाही. तर बघू, आज जेवढं जमेल तेवढं मी व्हिडिओ करतो आणि तुम्हालासुद्धा बघता येईल या लवासामध्ये काय काय आहे आत्ता. कारण पहिलं लवासा आणि आत्ताचं लवासा याच्यामध्ये खूपच फरक झालेला आहे. तर चला, तर मग भेटूयात आपण लवासामध्ये. क्राइस्ट आहे. हेच होतं की इथे एक मोठं कॉलेज आहे आणि ते कॉलेजची बहुतेक आता सुट्टी संपलेली, त्याच्यामुळं हे सगळे जे एअरपोर्टवरनं पिकअप होते आणि ड्रॉप इथे लवासामध्ये होते. ओला उबरच्या बहुतेक आणि प्रायव्हेट गाड्या पण भरपूर आहेत इथे. तर मला सुद्धा ड्रॉप करून पुन्हा एकदा 12 वाजता पिकअप आहे मला एअरपोर्टवरनंच आणि लवासाला ड्रॉप आहे त्याचा परत. तर मित्र आहे सोबत येताना. तर मित्रांनो, आपण किती 7:15 वाजता पिकअप केला होता फिनिक्स मॉलमधून आणि त्यानंतर म्हणजे संचेतीजवळ एवढं ट्रॅफिक होतं, कारण संचेतीजवळचा सिग्नल बंद होता, त्याच्यामुळे त्याचं खूपच ट्रॅफिक होतं. म्हणजे संचेतीजवळ जवळ 20 मिनिट गेले माझे. म्हणजे 7:15 ते मी तुम्हाला स्टार्टिंगलाच बोललो होतो की 10 वाजेपर्यंत पोहोचेल म्हणून. म्हणजे 2.5-3 तास लागले. फक्त किलोमीटर होतं काहीतरी ते 70 किलोमीटरला 3 तास लागले. आणि त्यानंतरनं परत मला मित्राचा फोन आला की परत रिटर्न ये म्हणला लगेच.
12 वाजता परत एक एअरपोर्टमधून पिकअप आहे आणि लवासाला ड्रॉप आहे. तर कॉलेज तिथं खूप मोठं कॉलेज आहे लवासामध्ये आणि तिथे हॉस्टेलला राहतात मुलं सगळी. आणि तुम्ही जर लवासामध्ये आला असाल तर तुम्ही विलाज बघितले असतील. डोंगरावरती विलाज भरपूर आहेत तिथं. तर त्या विलाजमध्ये पण हे रेंटने राहतात आणि काही विलाजमध्ये म्हणजे त्यांचं जे कॉलेज आहे ना त्या कॉलेजने त्यांना हॉस्टेल असं अलोकेट करून दिलेलं आहे. आणि आता कमीत कमी मी म्हणजे जसं पुण्यातून इकडे पुढे म्हणजे पिरंगुटमधून पण टर्न घेतला वरती, तर तेव्हापासून ते लवासा तो रिटर्न येईपर्यंत कमीत कमी आपल्या कमर्शियल गाड्या ओला उबरच्या कमीत कमी 30 ते 35 दिसल्या असतील मला आत्तापर्यंत. आणि मला तर म्हणजे आता 10ला ड्रॉप केला मी, तर येताना रिटर्न पूर्ण घाट रस्ता आहे ना म्हणजे, आणि पूर्ण काळोख वेडेवाकडे वळणे. मला तर वाटलं म्हणजे भीती वाटणार होती मला, पण या एवढ्या सगळ्या गाड्या बघितल्या आपले भाऊ ड्रायव्हर भाऊ, त्याच्यामुळं माझी भीती पण म्हणजे भीती जी होती ती सगळी निघून गेली. त्याच्यामुळं आता मी बिंदास चाललेलो आहे, कारण जरी काय पुढं मागं असेल तरी सगळे एका पाठोपाठच येत आहेत, कुणी ग्रुप करून येत आहे. पण मला परत पिकअप असल्यामुळं 12चा मी चाललो आहे पुढे. पण माझ्या पुढे पण भरपूर गाड्या आहेत तशा, त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम नाही. आणि जॉबला ज्यावेळेस मी जॉबला होतो त्यावेळेस मी 2 व्हीलरवरतीच म्हणजे गावाला वगैरे जाणं येणं असायचं, किंवा पुण्याला आम्ही सारखं यायचो. तर त्याच्यामुळे ही जे टर्न आहे जे म्हणजे यू टर्न म्हणा किंवा घाट रस्ता म्हणा, ते टर्न जवळजवळ पाठ झाल्यासारखेच होते. आणि आता एवढ्यात पण मी 2-3 वेळा इकडे आलो, त्याच्यामुळे एवढं काय वाटलं नाही. म्हणजे आपण जो कोणी नवीन ड्रायव्हर असेल आणि फर्स्ट टाइम जर लवासाला येत असेल रात्रीचा, तर त्याच्यासाठी खरंच चॅलेंजिंग आहे म्हणजे ही ड्रायव्हिंग. तर चला तर मग जाऊयात आता. मला वाटतं मी पोहोचेल 12पर्यंत पुण्यामध्ये. तर एक 10-15 मिनिट म्हणजे 12:30 जरी झाले तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण फ्लाईट थोडे डिलेच आहेत. आज दुपारच्या पण बऱ्याचशा डिले फ्लाईट होत्या. तर चला तर मग भेटूया एअरपोर्टला आता. तर आता वाजलेले आहेत 1 रात्रीचे आणि आता मी आहे एअरपोर्टवरती. तर आपण 7 वाजता जो पिकअप केला होता फिनिक्स मॉलमधून लवासा ड्रॉप, तो आपला जवळजवळ 10 वाजता ड्रॉप झाला. त्यांना ड्रॉप करून मी लगेच परत 12 वाजता एअरपोर्टला आलो. आणि आता जस्ट म्हणजे 12चा मला पिकअप होता दुसरा लवासाचाच, बट ती फ्लाईट पण लेट झाली. आजच्या जवळजवळ म्हणजे प्रत्येक फ्लाईट डिलेच आहे, 1-2 तास. तर ही सुद्धा डिलेच होती 1 तास. तर आत्ता जस्ट कस्टमरशी कॉल झाला, ते एअरपोर्टच्या बाहेर येत आहेत. तर आता कस्टमरला पिकअप करायचं आहे आणि लवासाला ड्रॉप आहे हा पण. तर आता मी संध्याकाळी परत काही येत नाही, तिथेच 2-3 तास झोपून मग सकाळी येईल परत, कारण थोडा आरामाची पण गरज आहे. तर मित्रांनो आता वाजले सकाळचे 7:45 आणि ही जी समोरची बिल्डिंग दिसते त्याला टाउन हॉल बोलतात,
हे लवासामधलं ते म्हणजे पहिलं जे लवासातलं काम चालत होतं, जेव्हा लवासा फुल टू चालू होतं त्यावेळेस इथून सगळं काम पाहिलं जातं. आणि हे जे समोरची जी बिल्डिंग दिसते ही लेफ्ट साईडची, हे आय टी सीचं फॉर्च्यून हॉटेल होतं, फॉर्च्यून दासवे म्हणून. तर या हॉटेलमध्ये मी माझं कॉलेज संपल्यानंतरचं पहिलं जॉब घेतला होता. इथे जवळजवळ 1.5 वर्ष काम केलं होतं. आज बघा, म्हणजे त्या काळामध्ये हे हॉटेल जवळजवळ हे हॉटेल जवळजवळ लाखोचा बिझनेस करत होतं, पण आज ते धुळखात पडलेलं आहे. पुढे एक बँक होती SBIची, आणि ती सुद्धा आता बंदच आहे. म्हणजे भरपूर काही अशा गोष्टी आहेत तिथं आता सध्या पूर्णपणे धुळखात पडलेल्या आहेत. फक्त इथं एक ख्रिस्ट कॉलेज आहे ते चालू आहे, आणि अजून एक कुठली तरी युनिव्हर्सिटी होती ती आता ती पाहिलेली. त्याच्यामुळे फक्त सध्या हे लवासा जिवंत आहे, नाहीतर पूर्णपणे गेलेलं आहे. म्हणजे 2010-11 मध्ये ज्यावेळेस मी इकडे होतो त्यावेळेस खूप म्हणजे टुरिस्ट येत होते आणि गर्दी पण खूप असायची. पण हा प्रोजेक्ट थांबल्यानंतर मीच आज खूप दिवसानंतर फिरतो इथे. हे बघा, सगळ्या बिल्डिंगची अर्धवट कामं तशीच पडलेली आहेत. आणि हे जे समोरचं होतं, हा एक मोठा बँक्वेट हॉल होता लवासाचाच. इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर होतं, हे बघू शकता तुम्ही. ते सुद्धा आता काही नाही, सगळं रिकामं आहे, धुळकात पडलेले. इथे सुद्धा कशाचं तरी काम चालू होतं, ते पण थांबवलंय. आणि ते जे विलाज आहेत डोंगरावरती बनवलेले, म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणून भरपूर लोकांनी पहिल्यांदा ते विकत घेतले होते. ते विलाजचा आता हॉस्टेल म्हणून उपयोग केला जातो इथं, हे बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीचे मोठमोठ्या बिल्डिंग सगळ्या इथे धुळकात पडलेत. त्यानंतर परत मला 12 वाजता एक पिकअप होता, तो लेट झाला. 1 वाजता कस्टमर आलं, आणि त्याच्यानंतर मी 3 वाजता लवासामध्ये त्यांना ड्रॉप केलं. पण परत म्हटलं पुण्याला जाण्यापेक्षा मग इथेच झोपावं, आणि दुसऱ्या दिवशी म्हटलं लवासातली सकाळ कशी असते, कशी होती ती पाहावी. तर अशा पद्धतीने आत्ता लवासाची कंडिशन आहे, बघू शकता तुम्ही. हे जे वरती जे विलास दिसतात डोंगरावरती, ते पहिले लोकांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून घेऊन ठेवले होते, बट आत्ताच्या कंडिशनमध्ये ते पूर्ण धुळकात पडलेत. इथे ते ख्रिस्ट कॉलेज म्हणून जे आहे त्याच्यामध्येच फक्त आता म्हणजे स्टुडंट आहेत भरपूर सारे, 2-3 हजार. त्याच्यामुळे तरी लवासा आता जिवंत आहे, नाहीतर लवासामध्ये आता सध्या तरी काहीच नाही राहिलेलं. एकेकाळी या स्पॉटला एवढी गर्दी असायची. आणि हा जो तलाव दिसतोय लवासा लेक दासवे, याच्यामध्ये बोटिंग वगैरे व्हायची. इथं स्पीड बोट पण होती आणि बाकीच्या बोटिंग पण होत्या. पण आता सध्या काहीच नाही राहिलेलं, आणि थंडी पण खूप सुटली. आता 7:45 झालेत, पण तुम्ही बघू शकता नजारा कसा आहे याचा. सगळीकडून डोंगर आहे, पूर्ण डोंगर बाजूनी. आणि मध्ये हे लवासा सिटी बनवण्यात येत होती, बट ती अपयशी ठरली. आणि त्याच्यानंतर ना आता ह्याची अशी कंडिशन झाली. हे जे डोंगरावरती पूर्ण दिसतंय तुम्हाला, ते पूर्ण विलाज आहेत. हे डोंगरामध्ये पूर्णपणे लोकांनी विलाज घेऊन ठेवले होते. गुड मॉर्निंग मित्रांनो.
तर आज तारीख आहे 3 जानेवारी. तर आपलं काल भरपूर काम झालं, म्हणजे लोकलमध्ये पण आपण काम केलं आणि त्याच्यानंतर मित्राचा फोन आला, तर ते 2 पुणे टू लवासाच्या बुकिंग त्या रात्री केल्या. रात्री 3 वाजता इथं पोहोचल्यानंतर परत म्हटलं जाण्यापेक्षा आपलं इथंच झोपावं आज, म्हणून इथे लवासामध्ये झोपलो होतो. आता सकाळचे 8 वाजले. त्यानंतर आता म्हटलं तुम्हाला एकदा लवासाची टूर देऊयात. आता सध्याची कंडिशन लवासाची कशी आहे ती. आता आपण जाऊयात पुण्याकडे. आता इथून तर बुकिंग काय पडत नाही, इकडनं जास्त करून प्रायव्हेट बुकिंगच असतात आणि मी दोन्ही पण ट्रिपचे रिटर्नचेच पैसे घेतले होते. त्याच्यामुळे आता आपण पिरंगुटपर्यंत जाऊ. पिरंगुटमधून मग बघू कुठली बुकिंग पडते. तर लवासामध्ये थांबवणं म्हणजे मी 2012 म्हणजे माझं 2012ला कॉलेज संपल्यानंतर मी स्टार्टिंगचा जॉब, मी आणि माझे एक 5-6 मित्र होते, ते मी जे तुम्हाला हॉटेल दाखवलं ITC फॉर्च्यून, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्ही आमच्या करिअरची स्टार्ट केली होती. त्याच्यानंतर ते म्हणजे कॉलेजचेच मित्र आणि त्याच्यानंतर परत अजून नवीन मित्र इथं झाले. त्याच्यामुळं आणि 1-1.5 वर्ष कसे गेले तर समजलं सुद्धा नाही. त्यानंतर जॉब चेंज केल्यानंतर हे लवासा सोडलं होतं. त्याच्यानंतर खूप वर्षानंतर म्हणजे त्या दिवशी पण एक बुकिंग होती मला लवासाची, आलो होतो मी घेऊन, पण रात्रच होते तेव्हा पण, त्याच्यामुळे तेव्हा पण काय शूट करता नाही आलं. म्हणून आज मी मुद्दामच थांबलो. मी जाणार होतो रिटर्न, पण परत म्हटलं जाऊ द्या, आज मुक्काम करू, उद्या सकाळी बघूयात कसं कसं लवासामध्ये आहे आता सध्या. तर थांबण्याचं कारण काय नाही, फक्त जुन्या आठवणी ताज्या झाल्या जरा. जे आम्ही म्हणजे जॉब करत जॉब सुटल्यानंतर नाही इथे फिरायचो भरपूर ठिकाणी, त्या ठिकाणांना थोडीशी भेट दिली आज. तर बरं वाटलं हे सगळं. हे जे समोर दिसतंय ते तुम्हाला ते एकांत हॉटेल आहे. हेच मला वाटतं चालू आहे आणि अजून एक खाली हॉटेल चालू होतं. तर वरतून आल्यानंतर ना असा नजारा आहे. आपण तो जो ब्रिज दिसतोय आता तिथे थांबलो होतो. पूर्ण धुक्याची चादर पसरलेली आहे इथं. हे जे समोर गेट दिसतंय ते लवासाचं मेन गेट आहे. तर इथून आणि त्याच्या पुढे जे सिक्युरिटी थांबलेले असतात. तर पहिलं कसं फ्री ऑफ कॉस्ट होतं लवासामध्ये. आता तुम्ही तर बघितलं लवासामध्ये तर सध्या तर काहीच राहिलेलं नाही, सगळं धुळकात पडले. पण तरी पण हे जे पुढे चेकपोस्ट दिसतंय इथे ते 4 व्हीलरला 500 रुपये घेतात आणि 2 व्हीलरला काहीतरी 100 का 200 रुपये घेतात वाटतं. लवासाबद्दल मित्रांनो थोडक्यात माहिती सांगायचं झालं तर पुणे जिल्ह्यात आणि मुळशी तालुक्यातील हे एक छोटंसं गाव म्हणण्यापेक्षा एक सिटी म्हणजे नियोजनबद्ध तयार करण्यात येत होती. आणि ही सिटी जी आहे ती पुणे आणि मुंबई ह्याच्या मधोमध तर नाही म्हणता येणार, कारण पुण्यापासून 70 किलोमीटर आहे आणि मुंबईपासून जवळजवळ एक 150 किलोमीटर 150 पावणे 200 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने ही इटलीच्या धर्तीवर म्हणजे इटलीच्या शैलीमध्ये ही सिटी बांधण्यात आली होती. आणि त्याला म्हणजे लवासामधील बरेचसे रस्ते जे आहेत ते इटली शहरातील जे जे काही महत्त्वाचे गोष्टी आहेत त्याचे नावं सुद्धा तिथं देण्यात आलेले आहेत. आणि असं म्हटलं जातं की भारताच्या स्वातंत्र्यानंतरनं हे पहिलंच हिल स्टेशन बांधण्यात आलं आहे अशी त्याची म्हणजे एक जाहिरात केली होती. तर हा पूर्ण प्रकल्प जवळजवळ 25,000 एकरमध्ये म्हणजे 100 किलोमीटर जेवढं अंतर भरेल टोटल तेवढ्यात बांधण्यात आला होता. परंतु ते काही पुढं सक्सेस झालं नाही. आणि आता तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये तर कसे धुळकात पडलेलं आहे. तर बऱ्याच जणांना लवासा म्हणजे लवासामध्ये जायचं असतं. आता पहिलं जेव्हा मी जसं सांगितलं मी ज्यावेळेस जॉबला होतो त्यावेळेस चांगलं होतं, टुरिस्ट प्लेस होतं. पण आत्ताच्या कंडिशनला त्याची
हालत खराब आहे. तुम्ही तर व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे सगळं. तर अशा पद्धतीने मी म्हणजे रात्रीच रिटर्न येणार होतो, पण म्हटलं जाऊ दे 3-4 तास तिथं झोपू आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला लवासाची टूर तरी करू. त्यासाठी मी तिथे थांबलो आणि त्याच्यामुळे व्हिडिओ पण मला बनवता आला पुढचा. तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबवू. 2 दिवसाचा व्हिडिओ होता त्याच्यामुळे खूप मोठा झाला आहे आणि पण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि जे असेच आपले ओला उबर रिलेटेड किंवा नवीन नवीन ठिकाणी जर मी एखादी ट्रिप वगैरे बुकिंग वगैरे घेऊन गेलो तर असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.